नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक सांडगे. त्याची आपण फरफशी ग्रेव्ही बनवायची आहे. हे सांडगे ना जे उन्हाळ्यात वाळवणं असतं ना तेव्हा हे उन्हाळ्यात जास्त करते सांडगे. आपण आता पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे. हे मी घरीच बनवलेलं आहे गेल्या वर्षी. ह्याच्यामध्ये आपण मूग डाळ आणि याच्यामध्ये 2-3 डाळी पडतात. तर ह्याच्यामध्ये मी मूग डाळ आणि मटकी डाळ हे दोन्हीचा वापर करून मस्तमध्ये केलेला. तर आपण ह्याला छानपैकी भाजून घेऊया. भाजल्यानंतर ह्याची खूप छानपैकी चव लागते. आपल्या ह्यामध्ये टाकायचं थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी, थोडी पत्ता, बरोबर कांदा. आपला कांदा लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. कांदा आपला झाला छान. आता आपण ह्यामध्ये टाकायचं आहे टमाटर. म्हणजे ही भाजी ना एवढी छान बनवू ना तर एवढी छान लागते. एकदा तुम्ही नक्की करा, कारण त्यांना आणि त्याच्यापेक्षा घरी जर बनवलं ना तर अजूनच छान लागते. तर ह्याच्यात आपण हे वाटण आहे. हे वाटण काय आहे? टमाटर आहे, लसूण आहे, अद्रक आहे. थोडं घालून आपण ह्याच्यामध्ये टाकून घातल्याचा आणि मसाला पण आपण छानपैकी तेलामध्ये आपल्याला मसाला सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये आधी हळदी टाकू, त्याच्यामध्ये धनिया पावडर, लाल तिखट जरा जपून, कारण आपण सांडग्यामध्ये पण लाल तिखट घातलेलं होतं, त्यामुळे लाल तिखट थोडं जपूनच टाकायचं आहे आपल्याला. पाणी ओतून आपण मसाला छानपैकी शिजून घेऊया. थोडं पाणी होते आणि पाणी गरम आहे. जर आपल्याला कढीवाला बनवायचं असेल किंवा काय तर गरम पाणीच ओतायचं, जेणेकरून आपल्या जी भाजी आहे ती पण लवकर शिजते आणि वरती छानपैकी तरी पण येते. आपण 5 मिनिटाला झाकून घेऊया. आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. एकदम मसाला आपला छानपैकी तेलात भाजलेला आहे. आता आपण ह्यामध्ये हे आपण सांडगे जे भाजून ठेवलेले आहेत ना ते सांडगे टाकून घेऊया. सांडगे टाकून एक जीव करून घ्यायचा. मस्त मध्ये सांडगे पूर्ण तेलामध्ये परतायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं. गरम पाणी ओतायचं आहे. पूर्ण छानपैकी आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छानपैकी झाकून आपल्याला 5 ते 6 मिनटं शिजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. आता आपण बघूया भाजी आपली भाजी एकदम छान झालेली आहे. मस्त बघा आपली सांडग्याची भाजी. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही आणि सांडगा पण छानपैकी आपल्याला शिजलेला आहे. छानपैकी शिजलेला आहे आपला हा सांडगा पण. आपली भाजी तयार आहे. एकदम छान चविष्ट, खूप छान लागते. मंडळी, कसे वाटले तुम्हाला आपले सांडग्याची भाजी? जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.